हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आस विद्यालय. तर आपण पाहत आहोत कम्प्युटर क्लास आणि आपला चॅप्टर आहे स्क्रॅच. तर स्क्रॅच मध्ये आपण वेगवेगळे ब्लॉक्स पाहिलेले आहेत ऑलरेडी आणि त्या ब्लॉकचा यूज करून आपण आज एक कन्व्हर्सेशन बनवणार आहोत. तर कन्व्हर्सेशन म्हणजे काय? कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण. ओके, तर आज आपण दोन मित्रांच्या मध्ये बोलणं जे आहे ते आपण ॲनिमेट करणार आहोत. ओके, चला तर सुरू करूया. हे आहे स्क्रॅच. तर आता स्क्रॅच मध्ये आपण हा जो स्प्राइट आहे हा आपल्याला नको आहे. तर आपण स्प्राइट कसा चेंज करतो? बरोबर, आपल्याला इथे क्लिक करावे लागेल आणि आता इथे आपण काहीतरी, तर आपल्याला दोन फ्रेंड पाहिजेत. तर आपण इथे पीपल कॅटेगरीत जाऊ आणि फ्रेंड्स आपण हा एक स्प्राइट घेऊ. ओके, आणि एक आपण स्प्राइट घेऊ ॲबी. शिवाय आपण इथे ओके ॲबी नाही, बघूया आपण. आणि कारण आपण संभाषण बनवणार आहे तर खेळाबद्दल आहे तर आपण दोन मुले घेऊ शकतो. सध्या तर कोणत्या मुलाचं असं मिळत नाहीये. ओके, ठीक आहे. तर आपण ॲबी घेऊ. त्यानंतर आपण बॅकड्रॉप चेंज करू. तर इथे आपण नॉर्मल एक बॅकड्रॉप घेऊ. ओके, आणि यांना आपण सेट करू. ॲबीचा चेहरा आपल्याला डी कडे द्यायचा आहे. ओके, तर इथे मी एक संभाषण असेच एक बनवून ठेवलेलं आहे. तर इथे आपल्याला हे आपले डायलॉग मिळतील. तर असे डायलॉग आपण मराठीत इंग्लिशमध्ये लिहू शकतो. आणि इथे आपल्याला आता या जो डी ॲबीचं आपण नाव चेंज करू. सपोज ॲबीचं आपण नाव देऊ रुही. ओके, आणि याचं नाव देऊ रोहन. ओके, तर आता हे दोन आपले स्प्राइट आहेत. तर आपला ऑलमोस्ट बॅकड्रॉप म्हणजे पूर्ण स्टेज तयार झालेला आहे. आता यात आपण रोहनचे कॉस्ट्युम्स पाहूया काय काय आहेत. ओके, आपण याची थोडीशी साईज वाढवूया. ॲबीची पण साईज वाढवू. ओके, तर इथे रोहनचे पण कॉस्ट्युम्स तुम्हाला पाहायला मिळतील. वेगवेगळ्या टाईपचे कॉस्ट्युम्स आहेत. तर फर्स्ट मी हा कॉस्ट्युम सेट करून ठेवला.
आणि रुहीचे पण आपण कॉस्ट्युम्स बघू. याला सगळ्यालाच आपल्याला फ्लिप केलं पाहिजे. ओके, तर फर्स्ट रुहीचं पण आपण हे कॉस्ट्युम ठेवू. आता फर्स्ट डायलॉग रुही म्हणेल, मित्रा काय म्हणतोयस. तर डायलॉग बोलण्यासाठी आपण कोणता ब्लॉक यूज करतो? लुक्स ब्लॉक, राईट. आणि इव्हेंट आपल्याला घ्यायचा आहे वेन फ्लॅग क्लिक्ड. देन लुक्स ब्लॉक मध्ये आता इथे हॅलोच्या जागी आपल्याला आपला डायलॉग लिहायचा आहे. तर इथे मी हा डायलॉग कॉपी करते आणि इथे पेस्ट करते. ओके, तर ज्यावेळी रुही म्हणेल की मित्रा काय काय म्हणतोस, तर रोहन काय म्हणेल? मस्त. ओके, म्हणजे मजेत आहे. ओके, ऑलराईट. पण इथे आता जर आपण याला क्लिक केलं तर नेक्स्ट आपल्याला जो डायलॉग आहे तो मिळत नाही. त्यासाठी हिचा जो मेसेज आहे, रुहीचा मेसेज जो आहे तो जर पास करायचा असेल तर आपण काय यूज करतो? तर आपण ब्रॉडकास्ट मेसेज यूज करतो, बरोबर. तर याच्यासाठी आपल्याला रुहीमध्ये जाऊन ब्रॉडकास्ट मेसेज करायचा आहे. ओके, याला आपण नाव देऊ शकतो रुही 1. ओके, तर रोहन काय करेल, ज्यावेळी वेन आय रिसीव्ह रुही 1 त्यावेळी तो म्हणेल मस्ट 2 सेकंडसाठी. ओके, तर पाहू आता. ओके, तर या पद्धतीने रुही आणि याचा फर्स्ट डायलॉग आपण केला. आणि नेक्स्ट रुहीचा डायलॉग असेल, तुझी आज फुटबॉलची मॅच होती ना. तर हा कॉपी केला, रुहीमध्ये गेलो आणि नेक्स्ट मेसेज आपल्याला करायचा आहे, से पेस्ट. आणि इथे पण आपल्याला एक ब्रॉडकास्ट मेसेज क्रिएट करायचा आहे. तर याला आपण नाव देऊ रुही 2. ओके, तर आता ज्यावेळी रुही 2 मेसेज येईल, वेन आय रिसीव्ह रुही 2, देन काय आपल्याला करावे लागेल? हो म्हणायचंय. ओके, तर से हो. ओके, नेक्स्ट पाहू आपण. आता काय होतंय, आता तुम्ही पाहू शकता की इथे ज्यावेळी आपण रन करतोय त्यावेळी पहा काय होतंय, दोन्ही मेसेज एकत्र येत आहेत. मित्रा काय म्हणतोस, मस्त, आणि तुझी आज फुटबॉलची मॅच होती ना. तर हे काय झालं, हे दोन्ही मेसेज काय झाले, एकत्र आले. तर हे आपल्याला नको आहे. त्यासाठी आपण काय करणार, हो म्हणल्यानंतर आणि मस्त म्हणल्यानंतर आपण आणि एकदा याच्याकडून त्या रुहीला मेसेज पास करणार. त्यासाठी पण आपण इथे ब्रॉडकास्ट मेसेज करणार आणि इथे आपण लिहू रोहन 1. ओके, या फिर RO 1 आणि
तसेच आपण इथे पण लिहू RO. ओके, तर इथे पण 2 मेसेज क्रिएट केले. यानंतर आता ज्यावेळी रुहीला हा ब्रॉडकास्ट मेसेज मिळेल, कोणता ब्रॉडकास्ट मेसेज? रोहनचा फर्स्ट वाला ब्रॉडकास्ट मेसेज मिळेल. त्यावेळी तर रुही नेक्स्ट डायलॉग बोलेल. तर इथे आहे व्हेन आय रिसीव्ह RO1 देन ती हे बोलेल. आता पाहू. ओके, तर अशा पद्धतीने आपण याचा स्पीड किंवा तुम्ही वेट करू शकता, स्प्राइटला वेट करून तुम्ही डायलॉग पास करू शकता. ब्रॉडकास्ट मेसेजचा असा खूप चांगला फायदा होतो. आता नेक्स्ट आहे, रुही विचारणार आहे कशी झाली. ओके, तर हे कधी विचारणार रुही? ज्यावेळी हो म्हणेल. त्यासाठी आपण इथे लिहायचं आहे RO2 then looks say कशी झाली. ओके, आणि ब्रॉडकास्ट मेसेज करायचा आहे. या ब्रॉडकास्टला आपण नाव देऊ रुही3. ओके, then again when I receive इथे तुम्ही ब्रॉडकास्ट मेसेज हा घेऊन वेट सुद्धा करू शकता. रुही3, ज्यावेळी आपण रुही3 मेसेज आपल्याला मिळेल त्यावेळी हा काय बोलेल? लुक्स आणि हा म्हणेल जबरदस्त. ओके, तसेच याचा पण ब्रॉडकास्ट मेसेज आपल्याला करायचा आहे. RO3 then रुही when I receive RO3 that time काय बोलणार? रुही म्हणेल कोणाबरोबर होती. ओके, आणि क्रिएट मेसेज हा आहे आपला रुही4. ओके, नेक्स्ट रोहन ज्यावेळी when I receive रुही4 that time रोहन will say काय म्हणेल रोहन? XYZ बरोबर. ओके, म्हणजे इथे आपण नाव नाही घेत, इथे कोणाबरोबर तरी मॅच झालेल्याचं आपण दर्शवलेलं आहे. ओके, देन अगेन ब्रॉडकास्ट मेसेज, देन न्यू मेसेज RO4. ओके ओके, तर इथपर्यंत या भागात पाहू. नेक्स्ट वाला पार्ट आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहू. ओके, हा आपला अर्ध कन्व्हर्सेशन झालेला आहे आणि कन्व्हर्सेशन बाकी आहे. ऑलराईट, तर यासाठी तुम्ही दोन्ही सेशन्स तुम्हाला पाहिले पाहिजेत. आता नेक्स्ट सेशन मध्ये किती आपण कंप्लीट करू शकतो ते पण पाहू. ओके, तर तुम्ही पाहिलं की आपण कशा पद्धतीने लुक्स आणि आपला जो जस्ट इव्हेंट आहे हे 2 ब्लॉक यूज केले आणि ह्या 2 ब्लॉकनी यूज करून आपण कन्व्हर्सेशन बनवले. तर याच्यानंतर नेक्स्ट ज्यावेळी कन्व्हर्सेशन असेल
तिथे आपण स्विच कॉस्ट्यूम पण करू आणि त्यानंतर आपल्याला आणि मजा येईल. ओके, तर बघा नेक्स्ट सेशन मध्ये. थँक यू. हॅव अ नाईस डे.